नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी कांचन ब्लॉग्स में तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। काल मी बनवली होती झणझणीत अशी बटाटा आणि वाटाण्याची भाजी। ती पुरीसोबत खाण्यासाठी बनवलेली होती। काल संडे होता त्यामुळे हा मेनू आमच्या घरी बनवला होता। इथे मी बटाटे उकडून घेतले, मस्त असे 2 बटाटे चांगले मऊसूत उकडून घेतलेले आहेत। नंतर त्याचे असे छोटे छोटे चाकूच्या साहाय्याने काप करून घेतले। जास्त स्मॅश केल्यावर पण वेगळी टेस्ट लागते, म्हणून मी शक्यतो असं चिरून घेते। एक बारीक चिरलेला कांदा घेतला आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला। नंतर कढईमध्ये तेल घातलं। तेल चांगलं तापू द्यायचं। 2 चमचे तेल घातलेले मी। तेल चांगलं तापलं की ते मी जिरे आणि मोहरी घालते। जिरी मोहरी चांगली तडतडली की कांदा घालायचा। कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग्स या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो पण 1-2-3 मिनिटे चांगला परतून घ्यायचा। कांदा टोमॅटो चांगला परतून घेतला की ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घ्यायची। ही मी ऑलरेडी बनवून ठेवते, म्हणजे ऐन टायमाला धावपळ अशी होत नाही। सकाळच्या वेळी तर खूप गडबड असते, मग तेव्हा ही पटकन यूज करता येते आणि 15 दिवस पण टिकते, त्यामुळे मी ती बनवून ठेवते। ते चांगलं मिक्स करून घेतले मसाले। नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतलं। लाल तिखट पण चांगलं मिक्स करून घेतलं। इथे मी एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला यूज करत आहे। खूप मस्त चव येते आणि नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण। कांदा लसूण मसाला पण चांगला मिक्स करून घेतला। थोडंसं पाणी घालून हा मसाला मी आधी शिजवून घेणार आहे। मसाला चांगला एकजीव करायचा थोडंसं पाणी घालून। आता मसाल्याने तेल सोडायला चालू केलं की त्याच्यामध्ये हे मटर घालते मी। मटर पण चांगले सगळे मिक्स करून घ्यायचे। तुम्ही नुसत्या मटरची पण ह्या सेम वाटांमध्ये भाजी करू शकता, ती पण खूप मस्त लागते। टिफिनसाठी तुम्ही सुकी भाजी करू शकता ह्याच पद्धतीने मटरची। इथे मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। आधी मी मटर शिजवून घेणार आहे, मग बटाटा घालणार आहे। चवीपुरतं वरतून मीठ टाकलं आणि 10 मिनिटं चांगली दणकून उकळी काढली, म्हणजे काय होतं की आपला मटर चांगला शिजतो। बघू शकता मटर चांगला शिजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये जे आपण बटाट्याचे काप करून घेतले होते ते घालायचे। मटर मी आधी शिजवून घेतला, कारण बटाटा माझा शिजलेलाच होता, त्यामुळे त्याला जास्त टाईम नव्हता लागणार, म्हणून मटर वेगळे शिजवून घेतले आधी। मग वरतून बटाटा घातला। बटाटा घातल्यानंतर परत एक 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। बघा मस्त अशी तर्री आलेली दिसायला एकदम मस्त दिसते। पुरीसोबत खूप भन्नाट लागते, नक्की ट्राय करा। वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची। तयार झाली आपली आलू मटरची भाजी। नक्की ट्राय करा। सोबत पुरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत, कशासोबत पण ट्राय करू शकता। चॅनलला नवीन असेल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भाजी कशी झाली कमेंट करून सांगा। धन्यवाद।